बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मलकागिरीच्या दौऱ्यावर आहेत। दरम्यान आचारसंहितेपूर्वी प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहोचतायत। पंतप्रधान नरेंद्र मोदी मलकागिरीच्या दौऱ्यावर। तेलंगणात आचारसंहितेपूर्वी प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचतायत मोदी। देशातील सर्वात मोठ्या मतदारसंघामध्ये मोदी तेलंगणा आचारसंहितेपूर्वी प्रत्यक्ष मतदारांपर्यंत मोदी पोहोचतायत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मलकागिरीच्या दौऱ्यावर आहेत। पंतप्रधान हे सर्वात मोठ्या लोकसभा मतदारसंघात सध्या त्यांचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे। देशातील सर्वात मोठा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन, एक मोठा रोड शो तिथे आयोजित करण्यात आलेला आहे। आचारसंहिता अगदी उद्या लागेल आणि त्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अगदी तळागाळात जाऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम करतायत। पुन्हा एकदा मोदी सरकार आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रयत्न सुरू झालेले आहेत। भाजपाकडून सरकारकडून प्रयत्न सुरू झालेले आहेत। आचारसंहितेपूर्वी प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचतायत। तेलंगणामधली दृश्य आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मलकागिरीच्या दौऱ्यावर आहे। दरम्यान मलकागिरी हा देशातला सर्वात मोठा मतदारसंघ आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे जोडले गेलेले आहेत। कुणाल, आपण बघू शकतो तेलंगणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेत मलकागिरीच्या दौऱ्यावर। काय अधिकची माहिती आहे? तेजल, देशातील सर्वात मतदारसंघ म्हणून ओळखला जातो हा मलकागिरी मतदारसंघ। तेलंगणामधला सर्वाधिक मोठा जो लोकसभेचा मतदारसंघ आहे। 33 लाखाहून अधिक चे मतदार या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आहेत आणि मोदींचा हा रोड शो आता सर्व चर्चेचा विषय ठरतोय राजकीय वर्तुळामध्ये। कारण एकंदरीत जर पाहायचं झालं तर शनिवारी जी निवडणूक आयोग आहेत त्यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आचारसंहिता लागण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। याच आचारसंहितेच्या पूर्वी प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा जो भर आहे तो मोदींचा दिसून येतोय। कारण महाराष्ट्रामध्ये देखील विक्रमी जे उद्घाटन आहेत ते मोदींच्या हस्ते पार पडलेले आहेत आणि मोदी हे प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यावरती सर्वाधिक भर देत आहेत। तर भारतीय जनता पार्टीकडून असा देखील दावा करण्यात आलेला आहे की आचारसंहितेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 50% जो प्रचार आहे तो पूर्ण झालेला आहे। त्यामुळे आपकी बार 400 पार हा नारा देत भारतीय जनता पार्टी असेल त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता प्रचाराच्या कामाला लागलेले आहेत। मात्र आचारसंहिता सुरू होण्याच्या आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या मोठ्या मतदारसंघामध्ये रोड शो होणं, त्यांचं शक्ती प्रदर्शन होणं हे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा घडवणार आहे। कारण एकंदरीतच पाहायचं झालं तर अवघ्या काही दिवसांवरतीच लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचू इच्छितात आणि भारतीय जनता पार्टीच्या दाव्यानुसार मोदींचा 50% प्रचार हा पूर्ण झालेला आहे। धन्यवाद कुणाल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।